ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आपल्या समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे खूप कारस्थानं करत प्रिया वाचत चालली होती. पण या वेळेला मात्र आता प्रियाचा कर्दनकाळ जवळ आलेला आहे आणि प्रिया जेलमध्ये आहे. पण जेलमध्ये सुद्धा आता प्रियाने असं काहीतरी कांड करण्याचा विचार केलाय. पण तो विचार सुद्धा मात्र आता तिचा यशस्वी न होता मात्र एकदम परिस्थिती विपरीत झालेली आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये अडकलेली आहे. हो प्रेक्षकांनो, आणि त्याच वेळेला मात्र आता धमाकेदार एंट्री करत सायलीने तिचे असे 3 तेरा वाजवलेत. नक्की सायलीने काय केलंय, कसं केलंय, प्रिया या सगळ्या कारस्थानामध्ये स्वतःच्याच पायावरती धोंडा कसा मारून घेतलाय, सविस्तरपणे सगळं सगळं सगळ्यांनी सायलीला सरप्राईज दिल्यावरती मग आता पूर्णाई सांगते, खरंच आमच्या घरामध्ये तू आता सोनपावलांनी आलेली एक सोनपरी आहेस आणि खरं तर या परीच्या पोटी सुद्धा आता मात्र लवकरात लवकर एक सुंदर परी जन्माला यावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, हो पूर्णाई, मला सुद्धा तेच वाटते. जे माझं बालपण आता मी एन्जॉय करू शकले नाही ते सगळं सगळं बालपण आता मला मला माझ्या लेकीच्या रूपामध्ये एन्जॉय करायचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या लेकीला मात्र आता या सगळ्यामध्ये छोटी तन्वी कशी इकडे बागडत होती ते बागडत पाहताना मला पाहायचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये माझी सुद्धा हीच इच्छा आहे आणि खरंच ही इच्छा देवाने पूर्ण करावी. यावरती मात्र आता कल्पना आणि बाकी सगळे खूपच खुश झालेले आहेत आणि त्यावरती मात्र आता प्रतिमा तिला सांगत आहे, हो बाळा, असंच होणार आहे. जे तुमच्या दोघींच्या मनामध्ये आहे ना तेच माझ्या मनामध्ये आहे. लवकरच या घरामध्ये सोनपावलांनी एक सोनपरी येणार आहे. असं म्हणत असताना पूर्णाई सांगते, खरंच देवी आई, माझी आता ही एवढी शेवटची इच्छा एक तू पूर्ण कर. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. तू या सगळ्यामध्ये आम्हाला मात्र आता आमची तन्वी परत दिलेली आहेस. असं म्हणत पूर्णाई या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे छानपैकी आनंदाने सेलिब्रेशन करत आहे. पर तोपर्यंत आपण आता पाहतोय की सायलीचं सुंदर सेलिब्रेशन जरी चालू असलं तरी तिकडे मात्र आता स्वतः या सगळ्यामध्ये इकडे सचिनच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू आहेत आणि सचिन विचार करतोय, नाही, अण्णांचं खरं रूप जर का आता मला समोर आणायचं असेल तर या सगळ्यामध्ये गोष्टी आता क्लिअर झाल्या. काहीही झालं तरी सुद्धा अण्णांचं मात्र आता अण्णांना एक्सपोज करायचं, त्यांचं नक्की काय चाललंय हे आता मला शोधून काढलं पाहिजे. इकडे तोपर्यंत महिपतच्या आणि त्यावेळेला मात्र आता इकडे लगेचच सचिनने तो चाकू आहे, तो चाकू आता आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा महिपतला या सगळ्यामध्ये एक्सपोज करायचा हा त्याचा हेतू आहे. पण या सगळ्यामध्ये महिपत ज्या वेळेला मात्र आता इकडे पाहतोय की खरं तर आपला चाकू जागेवरती नाहीये, म्हणजे हा दीक्षित आपल्यासोबत काहीतरी उलटा सुलटा गेम आता करत आहे. ही गोष्ट साधारणपणे महिपतच्या लक्षात आलेली आहे. या दीक्षितच्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे मात्र आता इकडे समजत नाहीये, ते म्हणजे महिपतला. ठीक आहे, हा जर का या सगळ्यामध्ये जास्तच आगाऊगिरी करायला लागला तर मात्र आता या दीक्षितलाच जास्त आता हे करायला पाहिजे. आणि त्यानंतर महिपत आता सांगायला लागतो, हे बघ दीक्षित, जितका तू आपल्या अवकातीमध्ये राहशील ना तितकं ठीक आहे. तुला पैसा पाहिजे, तो पैसा सगळा तुला भेटणार आहे. तू आता ह्या कपाटातून पैसे काढतोस, मला काय वाटतं तुम्हाला आता काहीच माहित नाहीये. पण आता पैसा या सगळ्यासाठी मी तुला कधीच अडकवत नाहीये. पण माझ्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न न करशील तर आता बरं आहे. कसं आहे ना, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला इतकंच सांगेन की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तू माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि मी तुझ्या वाटेला जाणार नाहीये. कारण आपला दोघांचाही उद्देश आता एकच आहे आणि ते म्हणजे आता इकडे सुभेदार आणि किल्लेदार फॅमिलीपासून वाचवून साक्षीला सध्या मला फक्त आणि फक्त या जगामध्ये तोंड दाखवायला जागा ठेवायची आहे. जेणेकरून ती ज्या वेळेला आता वेश बदलून येईल तोपर्यंत तिच्यासाठी असं काहीतरी वातावरण मात्र आता मला तयार करायचं आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी मात्र आता माझ्या लेकीला तसं वातावरण देऊ शकेन. असं म्हटल्यावर ती मात्र इकडे सचिन सांगायला लागतोय, अण्णा, मला सुद्धा साक्षीसोबत संसार करायचा आहे. पण तुम्ही जे काही वागताय ना त्यामुळे मला कळत नाहीये की साक्षी परत आल्यावरती मात्र आता तिच्यासाठी सेफ एन्व्हायरमेंट इकडे असणार आहे की नाहीये.
यावरती तो म्हणतो, हे बघ, त्याची विचार करायची तुला गरज नाहीये. माझी लेक आणि मी, आम्ही दोघं जण या सगळ्यावरती विचार करू आणि विचार विनिमय करून आता बघू काय ते. मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये नाही पडशील ना, तरच ही गोष्ट चांगली आहे. असं म्हणत त्यांनी आता या सगळ्यामध्ये इकडे सचिनला चांगलीच हिंट दिले. पण सचिनच्या लक्षामध्ये मात्र आता आलेलं आहे की हा अण्णा ताकास तूर लागू न देणारा माणूस आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा हा अण्णा आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे काहीही समजू देणार नाहीये. ते काही नाहीये. जर का सत्य जाणून घ्यायचं असेल मग मात्र आपल्याला एकच व्यक्ती सत्य सांगू शकते आणि ती म्हणजे साक्षी. ते काही नाहीये, साक्षी सोबत कॉन्टॅक्ट करायलाच पाहिजे असा सचिन विचार करत इकडे आता अर्जुन सायलीला सांगत आहे की आज तुझ्या चेकअपसाठी आपल्याला जायचं आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे चेकअपमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये. हे बघ बायको, मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. आणि त्यावरती सायली म्हणते, मी कुठे म्हणते आहे की मी चेकअपला येत नाहीये किंवा काही, मी तुमच्यासोबत येणार आहे, पण जरा थांबा, तुम्ही किती घाई करताय. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते, तुमचं म्हणजे घड्याळाच्या काट्यावरती मला आता चालायला अजिबात आवडत नाहीये. ठीक आहे सोनोग्राफीची डेट, तर आपण जायचं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे अर्जुन आणि सायली आता डॉक्टरांकडे जायला निघाले. पूर्णाई सांगायला लागते, काय डॉक्टर सांगतील ते लवकरात लवकर आता मला. इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुन आता जाऊन आलेले आहेत डॉक्टरांकडे. पण डॉक्टरांकडून आल्यापासून सायलीची मात्र आता तब्येत थोडी डाऊन आहे आणि अर्जुन या सगळ्यामध्ये तिची आता व्यवस्थितरित्या काळजी घेत आहे. तिला काय हवं काय नको या सगळ्याचा मात्र आता अर्जुन बरोबर आढावा घेत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता तिचे आज रिपोर्ट येणार असतात आणि सगळेजण चिंतेत असतात की सायलीला काय झालेलं आहे. सायलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील ना किंवा नॉर्मल येतील ना, काय झालंय अर्जुन आता सांगायला लागतो, मम्मा मला पण माहित नाहीये. जायच्या वेळेपर्यंत ती आता एकदम बरी होती, पण अचानकपणे काय झालंय हे काही कळायलाच मार्ग नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता प्रतिमा सांगायला लागते, अरे सारखं सारखं हे बाहेर पडणं, या गोष्टींच्या नजर सुद्धा लागतात. बाहेरच्या नजरा प्रत्येकाच्या काही चांगल्या नसतात ना. मला तर आता सायलीची खूपच काळजी वाटायला लागलेली आहे. इकडे तोपर्यंत सायली आता शुद्धीवरती येत असताना अचानकपणे रिपोर्ट आलेले आहेत. ज्या वेळेला सायलीचे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सायलीला शुद्ध पण आले. सायलीला पण काळजी वाटते, काय झालंय बाळ, ठीक आहे ना, म्हणजे आता नक्की मला झालंय तरी काय. सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता अर्जुन तिला सांगायला लागतोय, रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत, पण खूप मोठी आनंदाची गोष्ट आता आहे. आणि त्यावरती सायली आता म्हणायला लागते, काय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अर्जुन की या सगळ्यामध्ये आता मात्र तुझी सगळी इच्छा पूर्ण होणार आहे. यावरती प्रतिमा म्हणायला लागते, काय झालं अर्जुन, काही कळलं का सायलीच्या बाळाबद्दलचं सत्य. यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता अर्जुन सांगायला लागतो की नाही प्रतिमा आत्या, अगं सायलीच्या पोटामध्ये जुळी बाळं आहेत, जुळी, आणि त्यामुळे सायलीच्या मनामध्ये एका मुलीची जी काही इच्छा आहे ती तर मला असं वाटते 100% पूर्ण होणार आहे. म्हणजे आता 2 बाळं असल्या कारणाने चान्सेस वाढलेत ना. असं म्हटल्यावर ती मात्र आता हा सगळा जो काही प्रकार आहे त्यानंतर मात्र इकडे सगळेच जण खूप खुश झालेले आहेत. आणि एक म्हणता 2 बाळांची एंट्री. अस्मिता सांगते, बरं झालं, चला, काहीही झालं तरी सुद्धा ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि त्यावरती सुमन म्हणते, तुम्हाला समजलं का, म्हणजे आता मला राकेश सांगत होता की आपली प्रिया पण प्रेग्नेंट आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, तिचा विषय आपण काढूयाच नको, या घरामध्ये प्रियाचा विषय काढायला नको. पण त्यावरती सुमन सांगते, अगं तुला माहिती आहे का, म्हणजे आता प्रियाला या सगळ्यामध्ये डिलिव्हरीसाठी त्याच हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलेलं आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये तुझं नाव नोंदवलेलं आहे, असं मला राकेश सांगत होता. आणि त्यानंतर मात्र आता सगळेच जण सुमनला शांत बसायला सांगतात. सुमन काकू शांत बस, काहीही झालं तरी सुद्धा प्रियाचा विषय या घरामध्ये काढता कामा नये. प्रिया या घरासाठी मेलेली आहे आणि प्रियाचा विषय या घरामध्ये नको, असं म्हणत सगळ्यांनी मात्र आता सुमनला गप्प केलेलं आहे. आणि त्यानंतर सायली आता सांगायला लागते, आता मला कोणताही निगेटिव्ह विचार करायचा नाहीये, फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच विचार मला करायचा आहे. आणि त्याचबरोबर मालिकेचा आता टर्निंग पॉइंट आपल्या समोर. पण आता सुमनच्या एका वाक्यामुळे सायलीच्या डोक्यामध्ये टिक 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 सारखा आता तोच विषय चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये सायलीच्या डोक्यामध्ये मात्र आता
इकडे प्रियाच्या बद्दलची इन्सिक्युरिटी झाले, त्याच्यातच सायलीला खरंच 2 बाळांचा जन्म झालाय, एक मुलगा एक मुलगी आणि प्रियाला झालेली आहे मुलगी. आता या सगळ्यामध्ये प्रियाची कोशिश ही असणार आहे की सायलीच्या मुलीसोबत आपली मुलगी एक्सचेंज करणं, पण इथे पण नियतीने प्रियाला मोठा मात दिलाय. कारण सायलीच्या मुलीवरती जशी सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे, तशीच सायलीच्या मात्र आता मुलीच्या तळहातावरती सुद्धा आता तशीच एक पिंपळाच्या पानाची खूण आहे. आणि याचमुळे प्रियाचं मात्र आता हेतू काही सफल होणार नाहीये. मालिका येणाऱ्या भागामध्ये जास्त कॉम्प्लिकेटेड आणि आता मोठा लीप सुद्धा घेणार आहे. येणाऱ्या भागामध्ये असंच काय घडणार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब